भी ट्रैफिक जाम रहती है, स्कूल के बच्चे लोग को बहुत तकलीफ होती है। यहाँ हमें सबसे तकलीफ सबको हो रही है इसकी। हमें गाड़ी यहाँ से हटाना चाहिए। आप देख रहे हैं पब्लिक समाचार, पब्लिक के हक में। मालेगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ जो नेहमीप्रमाणे तिथे नको ती ट्रॅफिक अडथळा करत असते आणि हे आजचं नाही रोजचं आहे। ह्या पुलावर नको ते लोक धंदे पाणी करत आले। पहिले तर छोटा मोठा धंदा करत होते, पण आता भाजी मार्केटसुद्धा तयार होऊन गेले। असं तयार होऊन गेलं की दुकान चालू असताना दिवसभर ती ट्रॅफिक का अपघात होत राहतात किंवा याच्यापूर्वी बरेचसे झगडे होऊन गेले, पोलिटिशियनपर्यंत बात गेली, पण त्या लोकांना काही फरक पडत नाही। आम्ही नेहमी महापालिकेला सांगितलेलो, पण महापालिकेचे अधिकारी आता फक्त 5 वाजेपर्यंत ड्युटी करतात, 5 नंतर ते घरी जाऊन लागतात। त्यानंतर 6 वाजेपासून तर डायरेक्ट 11 वाजेपर्यंत काही कंटिन्यू इथे ट्रॅफिक आणि अतिक्रमण धारक आणि शिवीगाळ करता, कोणाचं ऐकत नाही, जातपातचा विषय काढता किंवा आणि माझी पुरं अधिकाऱ्यांना आयुक्त साहेबांना विनंती आहे किंवा हे दिवसानं रात्रीची गाडी लावावी, रात्रीचे कर्मचारी तिथे पाठवावे, जेणेकरून इथे काही गोष्टी घडू नये। कारण की इकडे त्या साईडला JT हायस्कूल, ATT हायस्कूल बरेचसे विद्यार्थी येत जात राहतात। JT ATT बरेचसे विद्यार्थी इथे येत असतात आणि त्यांना का त्रास होतो। रोजचं आहे आणि ते लोक काही सांगायला गेले तर हमरे तुमरे देतात आणि डायरेक्ट मारामारीची भाषा करतात। आणि आम्ही किती वेळा सांगूनसुद्धा म्हणजे तिथे भविष्यात काही बी मोठं मालेगाव शहरात मोठं कांड होऊ शकतं। त्याच्यामुळे आमच्या सर्व परिसराच्या वतीने एक विनंती आहे की लवकर या अतिक्रमणाची व्यवस्था करावी।